श्री स्वामी समर्थ. धनधान्याची व्हावी घरोदारी रास, राहो सदैव लक्ष्मीचा तुमच्या घरी वास. धनत्रयोदशीच्या सर्वांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा. धनत्रयोदशी 2024 मध्ये कधी आहे? धनत्रयोदशीच्या दिवशी धन्वंतरी देवता माता लक्ष्मी आणि कुबेर देवता यांची पूजा कशी करायची, पूजा करण्याचा शुभ मुहूर्त काय असणार आहे, पूजा कोणत्या वेळेत करायची, मंत्र कोणते म्हणायचे, त्याचप्रमाणे या दिवशी आपण यम दीपदान देखील करायचे असतात. वर्षातून एकदा करता येणारा विधी म्हणजे यम दीपदान. तो कसा करायचा, किती वाजता करायचा, याविषयीची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्याचप्रमाणे दिवाळीच्या दिवशी लक्ष्मीपूजन कसे करावे, गोवत्स द्वादशी कशी साजरी करावी, याविषयीचे व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आहे. ते व्हिडिओ देखील तुम्ही पाहू शकतात आणि त्या पद्धतीने तुम्ही पूजा करू शकता. धनत्रयोदशी या दिवशी धन्वंतरी देवता यांची पूजा केली जाते. धनत्रयोदशीला दिवाळी सणाची सुरुवात होते. लोक या दिवशी देवी लक्ष्मी आणि भगवान कुबेर यांची पूजा करतात आणि समृद्धी आणि संपत्तीसाठी प्रार्थना करतात. त्याचप्रमाणे या दिवशी सोन्याची नाणी, सोन्याचे दागिने यासह नवीन वस्तू खरेदी करतात. या वर्षी धनत्रयोदशी कधी आहे आणि धन्वंतरी पूजेचा शुभ मुहूर्त कोणता असणार आहे जाणून घेऊया. यंदा 2024 मध्ये धनत्रयोदशी 29 ऑक्टोबर 2024 म्हणजेच मंगळवारी साजरी केली जाणार आहे. धनत्रयोदशी ही पूजा संध्याकाळी म्हणजेच प्रदोष काळामध्ये करायची असते. 29 तारखेला पूजा करण्याचा शुभ मुहूर्त हा संध्याकाळी 6:01 ते रात्री 8:27 असणार आहे. या वेळेमध्ये आपल्याला धन्वंतरी देवतेची पूजा करायची आहे. या दिवशी यम दीपदान आपल्याला जो पूजेचा शुभ मुहूर्त आहे या वेळेमध्येच करायचा आहे. म्हणजे संध्याकाळी 6:04 ते 8:33 आपण यम दीपदान करू शकतो. आता यम दीपदान करण्यासाठी आपल्याला चौमुखी दिवा बनवायचा आहे आणि हा दिवा आपल्याला घरात किंवा घराच्या दरवाजाच्या बाहेर दक्षिण दिशेला ठेवायचा आहे. दिवा लावताना यामध्ये तुम्ही गाईचं तूप घालू शकतात किंवा तिळाचं तेल देखील तुम्ही घालू शकतात आणि तुमच्या पितरांना स्मरण करून तुम्ही हा दिवा लावू शकतात. अकाली मृत्यू येऊ नये यासाठी हे दीपदान, यासाठी हे यम दीपदान वर्षातनं फक्त एकदा करता येतं आणि ते म्हणजे धनत्रयोदशीच्या दिवशी करायचं असतं. याविषयीचा डिटेल्स माहितीचा व्हिडिओ आपल्या चॅनेलवर येईल. तो व्हिडिओ देखील तुम्ही पाहू शकतात. धनत्रयोदशीची पूजा ही आपल्याला दिलेल्या वेळेमध्ये प्रदोष काळामध्ये करायची आहे. जिथे पूजा करायची असेल ती जागा स्वच्छ करून घ्यायची आहे. स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायची आहे. आपल्याला तांब्यामध्ये पाणी घेऊन एक फूल घेऊन सर्व बाजूला पाणी शिंपडून घ्यायचं आहे. जागेचं, वस्तूचं त्याचप्रमाणे आपलं शुद्धीकरण करून घ्यायचं आहे. त्यानंतर खाली रांगोळीने स्वस्तिक काढा. त्यावर हळदी, कुंकू, अक्षता टाकून त्यावर चौरंग ठेवा. चौरंगावर तुम्हाला स्वच्छ कपडा अंथरून घ्यायचा आहे आणि सर्वात अगोदर आपल्याला दीप प्रज्वलित करून घ्यायचा आहे. म्हणजेच आपल्याला दिव्याची पूजा करायची आहे. दिव्याला प्रज्वलित करून दिव्याला हळदी, कुंकू, अक्षता, फूल अर्पण करा आणि दिव्याचा जो पण मंत्र असेल तो मंत्र तुम्ही इथे म्हणू शकतात. पूजा करताना आपण जे काही मंत्र म्हणणार आहोत, आपल्याला संस्कृत मंत्र म्हणता येत नसले तरी देखील आपण मराठीमधून मंत्र हे म्हणू शकतो. यानंतर आपल्याला कलश स्थापनाही करायची आहे. कलश स्थापना करण्यासाठी आपल्याला थोड्याशा अक्षदांची रास बनवून घ्यायची आहे किंवा तुम्ही अक्षदांचा स्वस्तिक काढू शकता. यानंतर तांब्या घ्यायचा, यामध्ये भरून पाणी घ्यायचं. यात हळदी, कुंकू, अक्षदा, फुलं, 1 रुपयाचं नाणं, त्याचप्रमाणे सुपारी आपल्याला टाकायची आहे. यानंतर यामध्ये आंब्याची पानं आपल्याला ठेवायची आहे. त्यानंतर हा कलश आपण या तांदळावर ठेवणार आहोत. यानंतर कलशावर आपल्याला एक नारळ ठेवायचा आहे. नारळ ठेवताना नारळाची शेंडी ही वरच्या बाजूला येईल या पद्धतीने नारळ ठेवायचा आहे. कलशाला हळदी कुंकवाचे 5 बोटं उमटवून घ्यायचे आहे किंवा स्वस्तिक तुम्हाला काढून घ्यायचं आहे.
स्वस्तिक काढल्यानंतर स्वस्तिकच्या मध्ये 4 बिंदू द्यायचे आहेत. बाजूला 2 उभ्या रेषा ह्या द्यायच्या आहेत. यानंतर आपल्याला माता लक्ष्मीची पूजा करायची आहे, गणपती बाप्पांची पूजा करायची आहे, कुबेर देवताची आणि धन्वंतरी देवतेची पूजा करायची आहे. तुमच्याकडे जर का माता लक्ष्मीचा फोटो असेल तर तुम्ही फोटो ठेवा. जर का मूर्ती असेल तर थोड्या अक्षता ठेवून त्यावर तुम्हाला माता लक्ष्मीची मूर्ती ठेवायची आहे. जर का तुमच्याकडे धन्वंतरी देवता यांचा फोटो असेल तर तुम्ही हा फोटो पूजेमध्ये ठेवायचा आहे. आता सर्वात अगोदर आपल्याला गणपती बाप्पांची पूजा करून घ्यायची आहे. जोड नागलीची पानं आपल्याला घ्यायची आहे. गणपती बाप्पांना पाण्याने अभिषेक घालून घ्यायचा आहे. गणपती बाप्पांना थोड्याशा अक्षता ठेवून पानावर ठेवून घ्यायचा आहे. यानंतर आपल्याला कुबेर देवतेचं प्रतीक म्हणून एक सुपारी घ्यायची आहे. तुमच्याकडे मूर्ती असेल तर तुम्ही मूर्ती घेऊ शकतात. त्यानंतर धन्वंतरी देवता यांचं प्रतीक म्हणून मी इथे सुपारी घेतली आहे. तुमच्याकडे फोटो किंवा मूर्ती असेल तर तुम्ही फोटो किंवा मूर्ती ठेवू शकतात. त्यानंतर या दिवशी धनाची पूजा केली जाते. तुम्हाला तुमच्याकडे जे पण काही धन असेल, पैशाच्या स्वरूपात जे धन असेल ते तुम्हाला एका ताटलीत वाटीत तुम्हाला ठेवायचं आहे. त्यानंतर या दिवशी तुमच्याकडे जे पण काही सोन्याचे दागिने असतील, चांदीचे दागिने असतील त्याची देखील पूजाही केली जाते. कारण या दिवशी ज्या ज्या काही धनाच्या स्वरूपात आपल्या घरात वस्तू असतात त्या सर्व वस्तूंची पूजा केली जाते. तुमच्याकडे जर का कुबेर यंत्र असेल, तुमच्याकडे जर का श्रीयंत्र असेल तर ते देखील तुम्ही या ठिकाणी पूजेसाठी ठेवू शकतात. त्याचप्रमाणे तुमच्याकडे पिवळ्या किंवा पांढऱ्या कवड्या असतील तर त्यांची देखील पूजा तुम्हाला या ठिकाणी करायची आहे. यानंतर आपल्याला जी आपण पूजा मांडलेली आहे त्यात सर्व देवतांना हळदी, कुंकू, अक्षता, फूल अर्पण करायचं आहे. ज्या देवताची तुम्ही पूजा करत असाल त्या देवतेचं नाव घेऊन त्यांचं नामस्मरण मंत्र म्हणून तुम्हाला पूजा करायची आहे. माता लक्ष्मीची पूजा करताना श्री महालक्ष्मी नमो नमः तुम्ही हा मंत्र म्हणू शकतात. त्याचप्रमाणे गणपती बाप्पांची पूजा करताना ओम गण गणपते नमः हा मंत्र म्हणू शकतात. वक्रतुंड महाकाय हा मंत्र तुम्ही म्हणू शकतात. किंवा हे देवा मी तुला हळदी कुंकू अर्पण करत आहे, मी अक्षता अर्पण करत आहे, पुष्पम समर्पयामी म्हणजे मी तुम्हाला फुलं अर्पण करत आहे. या पद्धतीने तुम्ही मराठीमध्ये मंत्र म्हणून तुम्ही सर्व देवतांची पूजा करू शकतात. तर या ठिकाणी मी सर्व देवतांना हळदी कुंकू अर्पण करून पूजा करून घेत आहे. ओम कुबेर देवताय नमः, ओम धन्वंतरी देवताय नमः या पद्धतीने तुम्ही मंत्र म्हणायचा आहे आणि फुलं अक्षता अर्पण करून पूजा करून घ्यायची आहे. धनत्रयोदशीच्या दिवशी सप्तधान्याची देखील पूजा केली जाते. तुम्ही जर का सप्तधान्य पूजत असाल तर तुम्ही एका वाटीमध्ये 7 प्रकारचं धान्य तुम्हाला घ्यायचं आहे. किंवा तुम्ही जे छोटे मडके मिळतात हे मडके, हे कलश तुम्हाला धनत्रयोदशीच्या दिवशी अवश्य खरेदी करायचे आहेत आणि हे कलश तुम्ही भरून ठेवू शकतात. काही ठिकाणी 5 धान्याची पूजा केली जाते, काही ठिकाणी 7 धान्याची पूजा केली जाते. यामध्ये गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी आणि बाकीच्या तुम्ही काही डाळी घेऊ शकतात. या सप्तधान्याची देखील तुम्हाला पूजा करायची आहे. कारण या दिवशी आपण धान्याची पूजा करत असतो. यानंतर या दिवशी अतिशय मौल्यवान वस्तू म्हणजे बघा, सोने चांदी जर का तुम्हाला खरेदी करता येत नसेल तर या दिवशी अवश्य तुम्हाला एक छोटा मातीचा कलश आणि धणे तुम्हाला खरेदी करून घेऊन यायचे आहे. आणि या धण्यांची देखील तुम्हाला एका वाटीमध्ये ठेवून पूजा करायची आहे. कारण या दिवशी धण्याच्या पूजेला अतिशय महत्त्व आहे. तुम्ही एका वाटीमध्ये थोडे धणे घ्या, त्या धण्याला हळदी कुंकू वाहून त्याची पूजा करा. त्याचप्रमाणे एका वाटीमध्ये तुम्हाला गूळ घ्यायचा आहे. धणे आणि गूळ याचा नैवेद्य आपण या पूजेमध्ये ठेवत असतो. त्यानंतर एका वाटीमध्ये तुम्हाला नैवेद्यामध्ये साखर ठेवायची आहे. यामध्ये 2 अखंड लवंग ठेवायचे आहे आणि एक तुळशीचं पान आपल्याला ठेवायचं आहे. त्यानंतर एका लोट्यामध्ये आपल्याला पाणी भरून ठेवायचं आहे. तर या पद्धतीने आपण अगदी साध्या सोप्या पद्धतीने घरातल्या घरात धनत्रयोदशीची पूजाही करू शकतो. आता ही पूजा झाल्यानंतर आपल्याला सर्व देवांना धूप, दीप, अगरबत्ती लावून ओवाळून घ्यायचं आहे. त्याचप्रमाणे या दिवशी आरोग्याची देवता म्हणजे धन्वंतरी देवता याची पूजा केली जाते. तुमच्याकडे जर का आयुर्वेदिक वस्तू असतील तर तुम्ही त्याची देखील या ठिकाणी ठेवून पूजाही करायची आहे. यानंतर तुम्हाला एका बाजूला तुमच्याकडे जर का फळे असतील तर तुम्ही फळे ठेवू शकतात. त्याचप्रमाणे तुम्हाला जोड पानाचा विडा ठेवायचा आहे. त्यानंतर तुम्हाला या सर्व पूजेला
गूळ आणि धण्याचा नैवेद्य दाखवायचा आहे. त्यानंतर तुम्ही घरामध्ये जो गोडाचा पदार्थ केला असेल त्याचा नैवेद्य तुम्ही दाखवू शकतात. यानंतर तुम्हाला आरती करायची आहे. आता तुम्ही ही पूजा केल्यानंतर तुम्हाला कुबेर मंत्र, धन्वंतरी मंत्राचा जप करायचा आहे. तुम्हाला कुबेर मंत्र येत नसेल तर तुम्ही ओम कुबेराय नमः, धन्वंतरी मंत्र येत नसेल तर तुम्ही ओम धन्वंतरी देवताय नमः या मंत्राचं नामस्मरण करायचं आहे. त्याचप्रमाणे तुम्ही धन्वंतरी स्तोत्राचं पठण करू शकतात. तर या पद्धतीने तुम्हाला धन्वंतरी देवतेची आणि धनत्रयोदशीची पूजा करायची आहे. या दिवशी माता लक्ष्मीच्या पूजेला खूप सारे महत्त्व आहे. त्याचप्रमाणे या दिवशी तुम्हाला घराच्या बाहेर पंत्या प्रज्वलित करायचा आहे, दिवे प्रज्वलित करायचे आहे. त्यानंतर आपल्याला ह्या मंत्राचा जप करायचा आहे. कुबेर देवतेच्या पूजेच्या वेळी म्हणावयाचा मंत्र ओम श्रीम ओम ह्रीम ओम ह्रीम श्री क्रीम वित्तेश्वराय नमः. आणि धन्वंतरी पूजा करताना तुम्ही ओम धन्वंतरय नमः या मंत्राचं नामस्मरण करायचं आहे. या दिवशी यांच्या पूजेला विशेष महत्त्व आहे. याचप्रमाणे या दिवशी धन्वंतरी देवतेची पूजा करण्यापूर्वी विष्णू सहस्रनामाचे पठण किंवा श्रवण केल्यास आरोग्यास लाभ होतो. त्यांची पूजा केल्याने उपासकाला उत्तम आरोग्य लाभते आणि आयुष्यभर निरोगी माणूस राहतो. यासाठी ही पूजा करायची आहे. व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली, महत्त्वपूर्ण वाटली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा. इतरांना देखील हा माहितीचा व्हिडिओ तुम्ही शेअर करू शकतात. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ, श्री महालक्ष्मी नमः नक्की लिहा. तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकतात. त्याचे उत्तर देण्याचा प्रयत्न मी नक्की करेल. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.